महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलंय। विशाल हौशीराम खेमनर वय 33 वर्षे, राहणार अंभोरे, तालुका संगमनेर व सागर गोरक्षनाथ जगताप, राहणार कनोली, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर अशी पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत। हे दोघेही प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे। तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्र गस्तीचे पथक रविवारी रात्री प्रवरा नदी पात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते। येथे पथकाला जेसीबीच्या साहाय्याने वाळू उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले। त्यामुळे पथकाने जेसीबी तसेच विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जाऊ लागले। त्यामुळे पथकाने त्यांचा पाठलाग केला असता जेसीबी चालकाने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर जेसीबी घातला। सुदैवाने पथकातील कर्मचारी यातून बचावले असले तरी आरोपींच्या अन्य 5 ते 6 साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसेच त्यांच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले। या संदर्भात कामगार तलाठी संतोष आबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे। या दरम्यान अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश वल्ला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते। आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंद सालगुडे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सागर ससाने, अमृत आढाव, फुरखान शेख, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक आरोपींच्या मागावर होते। या गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्यांच्या साथीदारासह संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली। पथकाने शहरात आरोपीचा शोध घेतला असता त्यांना विशाल हौशीराम खेमनर व सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे आढळून आले। पोलीस पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू मोरे, पूर्ण नाव माहीत नाही, राहणार डिग्रस, तालुका संगमनेर, तुषार हौशीराम खेमनर, राहणार अंभोरे, तालुका संगमनेर, लखन मदने, राहणार आश्वी, तालुका संगमनेर, ताहिर शेख, राहणार अंभोरे, तालुका संगमनेर यांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर ही सदरची माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।